लाकडवाला हटाओ, लाकडवाला हटाओ, लाकडवाला हटाओ, लाकडवाला हटाओ। नमस्कार, मी गौरी पवार आणि तुम्ही पाहता प्रथम न्याय। मित्रांनो, आपण सध्या आझाद मैदानावर आलो आहोत आणि इथे काही आपल्यासोबत लोक जोडले आहेत आणि ही लोक जे आहेत ती स्लम एरिया मधून आले आहेत। ह्यांच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्या काय आहेत त्या यांच्याशी जाणून घेऊया, यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। मॅम नमस्कार, आपलं नाव आणि आपण कुठून आलात? माझं नाव जोशना गुंडे आणि आम्ही गणेशनगर वडाळा विभागातून आलेलो। काय मागण्या आहेत आपल्या, काय समस्या काय आहेत? मागण्या म्हणजे जो लकडावाला विकासक ठेवलेला आहे आमच्या इकडच्या सोसायटीने, त्याच्या विरोधात आम्ही इथे आहोत। म्हणजे तो विकासक आम्हाला नको आहे आणि त्याने जो LOI वगैरे सादर केलेले आहेत त्यात बोगस नावं आहेत, ज्या आम्हाला त्याच्या विरोध आहे। जी 50 बोगस नावं आहेत, मुस्लिम लोकांची बोगस नावं आहेत। आमच्या याच्यात जातीबद्दल आमचं याचं काही नाही, पण ती लोक इथे राहतच नाहीत, त्यांची नावं त्याच्यात ऍड आहेत आणि जे आम्ही राहतो रहिवासी तिकडचे आहोत त्यांची नावं त्याच्यामध्ये नाही आहेत, त्यांना अपात्र घोषित आहेत। कोण आहे बिल्डर आणि त्यांचं नाव काय? लकडावाला म्हणून त्यांचं डेव्हलपर इथे आहे, बोर्डवर लिहिलेलं आहे। अच्छा, मग त्यांच्याबद्दल तुम्ही कोणाशी बोलणं वगैरे केलंय का? बोलणं आमचं कलेक्टरकडे झालं, काल SRA कडे चाललेलं आहे, पण त्याबद्दल आता माहिती ते आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे आहे। मॅम आपलं नाव काय आणि आपण कुठून आलात? माझं नाव मीना सारंग, मी वडाळा गणेशनगर इथे राहते। आपल्या काय मागण्या आहेत? हेच म्हणे की आम्हाला हा बिल्डरच नाही पाहिजे, कारण तो धमकवतो, काही कामं नाही करत आहे आणि फुकट सगळ्यांचं खोटी नावं, जे मेले त्यांची नावं, जे मुसलमान नाही राहत त्यांची नावं, ही कुठून नावं आली? आता आम्ही पण लहानाची मोठी तिथे राहत, मला 50-55च्या वरती वय झालेलं आहे। आम्ही अजूनपर्यंत एकही कॉमेडीमध्ये, आम्ही जातीवर जात नाहीये, पण ज्या एरियात आम्ही राहतोय तिथे एकही मुसलमान नाही, ते मुसलमान आले कुठून? हा आम्हाला पहिला प्रश्न आहे। जे मेलेत त्यांची नावं आली कुठून, हाही आमचा दुसरा प्रश्न आहे। म्हणून त्यामुळे आम्हाला हा बिल्डर नको। म्हणजे बोगस तरीकेने त्यांनी हो, बोगस तरीकेने तो हे करतोय सगळं। ना मीटिंग घेत नाही, आम्हाला कधी बोलवलं नाही आणि धमक्याने त्यांचं सगळं प्रत्येक गोष्टी त्यांची धमकीच चाललेली आहे। त्यांच्याशी भेटणं वगैरे सुद्धा नाही झालं ना? नाही, अजिबात नाही। आणि आम्ही मिटिंगला गेलो पण नाही, मिटिंगला कधी सांगितलं पण नाही आम्हाला आणि सह्या तर आम्ही दिल्याच नाहीत, तरी यांच्याकडे सह्या कोणत्यालाही आम्हाला माहिती नाही। आमच्या नावाचे बॅनर छापलेले आहेत ते, एक शब्दाने विचारत सुद्धा नाही ते लोक की तुमचं काय चाललं काय नाही। बिंदास त्यांच्या मर्जीने सगळं त्यांचं चाललेलं आहे। जे कार्यकर्ते आहेत ते आणि बिल्डर त्यांचं सगळं ते येतात, काय करतात, त्यांच्या मर्जीने सगळं चाललेलं आहे एरियातलं। काही म्हणजे कोणाला काय सांगत नाही ते लोक। आता आमच्याकडे वयस्कर किती माणसं आहेत बघा, अजून तर आलेच नाहीये, अशा की जागेवर त्या लोकांनी म्हणतात काय, त्यांना तर घर म्हणजे बेघर केलं तर त्यांनी करायचं काय, कुठे जाणार ती लोक? हा पहिला आमचा एक म्हणतो, हा पहिला प्रश्न आहे। आणि आजारी आहे, हार्ट पेशंट भरपूर आमच्या इथे आहेत, कारण एरिया आमचा गरीब आहे भरपूर, त्यामुळे आम्हाला हा न्याय पाहिजे की हा आम्हाला बिल्डर नाही पाहिजे। आम्हाला हीच आमची जास्त मागणी आहे। आपल्या काही अपेक्षा काय सरकारकडनं? हा बिल्डर आम्हाला, त्यांनी बिल्डर चांगला द्यावा, जे काय SRA असेल बिल्डर आम्हाला त्यांनी चांगला द्यावा आणि आमचं पुनर्वसन त्यांनी करावं, बस। सर आपलं नाव काय आणि आपण काय सांगणार, या समस्या काय आपल्या? माझं नाव दीपक पांडुरंग खोत, राहणार गणेशनगर, वडाळा पूर्व, मुंबई 37। आमची समस्या ही आहे, 1998 मध्ये जे 95च्या रूल प्रमाणे पुनर्वसनासाठी जे प्रकल्प आलं, त्यासाठी 98 मध्ये आम्ही ह्या लकडवाल्याची नेमणूक केली। 2003 मध्ये त्यांनी मला फाईल्स दिल्या सर्वांना, आम्ही मान्यताही होती त्याच्याकडे चांगल्या प्रकारे, पण 2003 ते 13 पर्यंत काही काम केलं नाही। आणि आता जी कमिटी आहे महाडिक कमिटी, त्या महाडिक कमिटीने त्यांना पुन्हा 14 मध्ये डिझर्व बिल्डर आणला, मी पण त्याच्यासोबत होतो, नाहीसं नाही। पण 14 नंतर पुन्हा आणखी 9 वर्ष गेली, 23 पर्यंत पुन्हा त्याही डिझर्व बिल्डरने काही केलं नाही। त्यानंतर आता पुन्हा त्या लाकडावाल्या पुन्हा घेऊन आलेत, त्याला आमचा विरोध आहे। आणि त्या पूर्वी त्याची कॅपेबिलिटी नव्हतं, आता कसं कॅपॅसिटी मिळाली? आता काय कुठल्या बेसिसवर करतो तो? आणि कमिटी वर आमचा विश्वास नाहीये, लकडावाला डेव्हलपर आमचा विश्वास नाहीये। आणि आम्ही दुसरी गोष्ट, त्यांनी आता तिथे बॅनर लावलेत आमच्या गणेशनगरच्या बोर्डच्या तिथे, 92 लोकांची नावं लिहिलीत की तुम्ही 55,000 रुपये घ्या आणि रूम खाली करा। तर आम्ही त्याच्या विरोधात होतो, कोणत्या बेसिस 55,000 देतो आम्हाला, ते त्यांनी आम्हाला गव्हर्नमेंटच्या थ्रू कळवावं। रिसर्च प्रमाणे SRA माध्यमातून देतो, त्यामुळे नोटीस द्यावी, SRA मधून कोणत्या प्रकारे आम्ही 55,000 देतोय, भाडं किती भाडं त्यांनी ठरवलंय, जनतेला माहिती असावं ना। जनतेला काही कळवले नाहीये, तो भाडे महिन्याचं भाडं किती देणार आहे, किती वर्षासाठी आम्हाला तिथून हटवणार आहे,
बिल्डिंग कधी बांधणार, कोणत्या ट्रान्झॅक्शन बांधणार आहे का? इतर लोकांचं काय होणार? आम्ही 92 लोक गेले तर इतर लोक राहतील, त्यांचं काय करणार? आणि सविस्तर SRA मात्र खुलासा करावा. आणि अनेक जो 1 बनवलं होतं तर 2 मध्ये आणखी अलग ती नावं टाकलेली आहेत. ती कशा प्रकारे टाकली ती त्यांनी आम्हाला सरकारच्या थ्रू आम्हाला लेखी कळवावीत. आम्हाला आता तोंडी कळवण्याचा अर्थ नाही, आम्हाला लेखी स्वरूपात आम्ही अनेक वर्षभर मागण्या करतो, 2 वर्ष झाली SR मध्ये टिपा मारतोय. आम्हाला कोणत्या प्रकारचे तिथून चांगलं उत्तर आले नाहीये. आम्ही याच्या स्टे पण घेतलेला आहे, पण त्याला त्याला स्टे न जुमानता या लोकांनी पुढे त्यांची कारवाई चालूच आहे. आपण कोणाकोणाशी अजूनपर्यंत बोलणं केलंय? आमचे SR मध्ये बोलणे झाले आमच्या टीमचं, प्रलेश चायनाकवाय टीम त्यांच्या संदर्भात त्यांच्यासोबत SRA कलेक्टर यांच्याकडे बोलणे झालेले आहेत. पत्र व्यवहार वगैरे पत्रव्यवहार सर्व केलेले आहेत. पत्राची आमची कॉपी याच्या समोर आम्ही दिलेल्या आहेत तिकडे. तिकडनं काही उत्तर आलंय का आपल्याला? उत्तर त्यांचे उत्तर काय दिलेले नाही त्या लोकांनी. आता हे पेपर तुमच्याकडे दिले, हे उत्तर आज आले आमच्याकडे, पण ते पण अपूर्ण उत्तर आहे, पूर्ण उत्तर नाहीये. ही कॉपी पाहिजे तुम्ही दाखवा त्यांच्याकडे. ते बिल्डर कुठे आता लकडवाले? लकडावाला बिल्डरचं ऑफिस सायनला एक आहे, ते मला कुठे नेमकं माहिती आहे, म्हणजे माझगाव डोकला आहे माहिती आहे मला, म्हणजे माथाड बाकडे तिथे ऑफिस त्यांचं लकडावालाच आहे. आम्ही त्या ऑफिसमध्ये कधी गेले नाही. असे सुद्धा आपल्याकडनं सांगण्यात आलंय की जे लोक मृत घोषित झालेत त्यांच्या सुद्धा बोगस सह्या करण्यात आल्या, त्याबद्दल काय बोलणार आपण? 2014 मध्ये डिझर्व बिल्डर ज्यावेळी ते आणला, ते गणेश करता आणला ना, तर 2014 मध्ये जो रजिस्टर बनलं त्यावेळी 1465 लोकांचं रजिस्टर आम्ही त्यांना मान्यता पण दिली. रिझर्व्ह बिल्डरला मान्यता, तो काम करत नाही, हा काम करतो यांनी सांगितलं, मग त्याला मान्यता दिली आम्ही. आणि 1465 लोकांच्या सह्या भरल्या तिथे, आम्ही मान्यता दिली. पण 9 वर्ष त्यांनी काहीच काम केलं. तो त्याच रजिस्टरची पानं त्यांनी काढलेली आहेत. माझा त्याची रायटिंगच होता, हस्ताक्षर आहे, आणि तीच पानं ह्याला जॉईन केलेली आहेत आणि SRA ला दिली. आणि त्याच्यावर 2022 ची मीटिंग दाखवली, त्याच्यामध्ये माझी सही आहे, मी सहीच केली नाही ना, अनुमोदन दिलेलं नाहीये, माझी सहीच नाही. पण ती सही त्यांनी तिथे 2014 सही 22 मध्ये वापरलेली आहे. आणि ते माझी हस्ताक्षर स्वतःच रायटिंग त्याच्यामध्ये चेक करू शकता तुम्ही. मग ह्याच्यावरती तुम्ही कंप्लेंट वगैरे टाकली? दिलेले आहे, सर्व कंप्लेंट दिलेले आहेत. प्रलेश चाणक्याच्या थ्रू आम्ही SRA मध्ये कंप्लेंट दिलेले आहेत. पण त्याला आम्हाला जे आम्हाला उत्तर हवं त्याप्रमाणे आम्हाला मनासारखं उत्तर मिळालं नाही आहे. आणि त्यांच्यात पुढची कारवाई चालू आहे त्यांची. ते काय याच्यावरती काय बोलतात का? ते काहीच बोलत नाहीयेत, समोर येऊन काही बोलत नाहीत कोण. ते सध्या आता कुठे आहेत त्याची तुम्हाला जाण आहे? त्यांच्या आपापल्या घरी स्थानिक आहेत, स्थानिक रहिवासी आहेत ना, ते कुठे जाणार, घरीच आहेत. आपण किती दिवसापासून आझाद मैदानावर आलात? आमचा 3रा दिवस इकडे आहे. आपल्याला अजूनपर्यंत काही सहयोग भेटला इकडनं? आमचं तिथे स्थानिक जे पोलीस प्रशासन आहे त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन मिळालं. त्यानंतर SRA मधून आता आमच्या SRA मध्ये माणसं बसलीच ऑफिसकडे, शिवकडे ते लेटर देत आहेत. आणि एक लेटर आम्हाला यांनी पाठवलं आज ओल्ड कस्टममधून, कलेक्टर कडून आलेलं आहे. तरी पण त्याच्यावर अपूर्ण माहिती अशा करण्यात त्यांना सांगितलं आम्हाला याच्या आणखी पॉईंट नंबर 3 आहे त्याचं उत्तर हवंय, ते देतात म्हणाले. 4 वाजता बोलवलंय. काय तो पॉईंट नंबर 3? पॉईंट वाचून दाखवतो. गणेश नगर, सालपेठ रोड, वडाळा पूर्व, मुंबई 37 येथील CS नंबर प्लॉट 6, प्लॉट नंबर 147, प्लॉट 155, 161, प्लॉट नंबर 180, 184, 186 टू 188, प्लॉट 190, 192, 210 सालपेठ रोड डिव्हिजन, FN वार्ड, वडाळा पूर्व, मुंबई 37 येथील परिशिष्ट 2 मधील बोगस नावे पडताळणीसाठी परिशिष्ट 2 हे अप्पर जिल्हाधिकारी अतिनिष्काम मुंबई शहर यांच्या मार्फत रिव्हेरिफिकेशन करावे व सप्लिमेंट परिशिष्ट तपासून शासन 2011 पूर्वी पासूनचे पात्र अपात्र नावे पडताळून पाहावे. हे आमचं 3 नंबरच्या मागणीचं उत्तर ह्याच्यामध्ये आले नाहीये. आम्ही आता 3 दिवस इथे बसतो ना, त्याचं उत्तर आम्हाला त्यांनी कलेक्टर साहेबांनी आम्हाला द्यावं. आणि तुमच्या मार्फत माननीय महाराष्ट्र मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेबांना आम्ही विनंती करतो की आमच्या ह्या प्रकल्पामध्ये ह्या डिझर्वच्या लकडावाल्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य करून आम्हाला न्याय मिळावं, न्याय द्यावं. सर, तुम्ही म्हणालात तुम्ही 3 दिवसापासून इथे आहात आझाद मैदानावरती, पण तो आपल्या ज्या मागण्या त्या पूर्ण नाही झाल्यात, मग आपलं पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल आमचं आता आज कलेक्टरचं लेटर मिळतोय, आम्हाला SRAचं लेटर मिळतोय, त्या अनुषंगाने आम्ही पुढचे पाऊल उचलू. तर बिल्डर कडनं आपल्याला काही धमक्या वगैरे देण्यात येत आहेत का? बिल्डरकडे ज्यांना नोटीस दिल्यात ना, धमक्या म्हणजे तो सरळ सरळ घरात त्याची जी ते म्हणजे पैसे देऊन ठेवलेली माणसं आहेत ती घरात येऊन
सरळ सरळ सांगतात तुम्ही खोली खाली करा, नाहीतर आम्ही तुमच्या ह्याच्यावर बुलडोजर फिरवणार रूमवर. आपण किती वर्ष झाले तिथे राहतो? आम्ही जवळजवळ 40-50 वर्ष झालं तिथे राहतो. स्वतःच आहे? स्वतःचं घर आहे. लाकडवाला हटवा आणि गणेश नगर वाचवा. जसं की मित्रांनो आपण पाहिलं, हे ज्या झोपडपट्ट्यातील लोक आहेत ह्यांचा जो प्रश्न आहे की आमच्या झोपडपट्ट्याचा जो इलाका आहे तो पूर्णपणे जो रिडेव्हलप झाला पाहिजे, पण तो अजूनही सुद्धा झाला नाहीये. कित्येक तरी वर्ष झाले हा लाकडवाला बिल्डर ह्यांनी हा प्रश्न असंच बनवून ठेवला आहे. ह्या लोकांचं अजून असंही सुद्धा म्हणणं आहे की अजूनपर्यंत ह्यांनी आमच्याशी मीटिंग घेतल्या नाहीये, पण लाकडवाला बिल्डर कडनं सह्या आल्या कुठे? यांनी जसं की सांगितलं की ह्यांनी जी लोक मृत्यू झाली आहेत त्यांच्या सुद्धा सह्या यांच्याकडे आहेत, आणि ज्या लोक इथे राहत सुद्धा नाहीयेत, ज्या वेगळ्या जातीतील लोक आहेत त्यांच्या सुद्धा इथे सह्या आहेत, पण त्या सह्या आल्या कुठून? ह्यांनी मीटिंग घेतल्या नाहीये तरी मीटिंग झाली आहे आमची असं दाखवतोय. हा तर एक प्रश्नच बनला आहे. आणि ह्यांचं फक्त एकच असं म्हणणं आहे की हा जो बिल्डर आहे याला हटवा, आम्हाला नवीन बिल्डर हवाय. आमचा जो प्रश्न आहे रिडेव्हलपमेंटचा तो लवकरात लवकर सोडवण्यात आला पाहिजे अशा यांच्या मागण्या आहेत. पण मित्रांनो आता प्रश्न असा उठतोय की या बोगस सह्या आल्या कुठून? लाकडवाला सध्या आहे कुठे? त्यांनी या पूर्ण प्रश्नावरती या लोकांना अजूनपर्यंत ह्यांच्या मागण्या का नाही पूर्ण केल्यात? मित्रांनो आणखी अशा खबरा पाहण्यासाठी पाहत राहा प्रथम न्याय. मी गौरी पवार, कॅमेरा पर्सन प्रियंका बनिया सोबत.